बाईक चितळे बंधू. आणि हेडलाईन्स मध्ये बुलेटिन नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया. रायगडमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील रस्सीखेच अधिकच तीव्र झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावलेंना मोठा धक्का दिलाय. गोगावलेंचे निकटवर्तीय आणि युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जाबरे हे गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावले यांचे जवळचे मानले जातात आणि त्यामुळे महाडमधील शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाबरे यांना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांच्या प्रवेशानं रायगडमधील राजकीय समीकरणं ही नव्यानं बदलण्याची चिन्ह आहेत. मुंबईतील गिरगाव परिसरातील रॉक्सी सिनेमामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट दाखवण्यात येत नव्हता. या संदर्भामध्ये स्थानिक मनसे नेत्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर मनसेच्या मलबार हिल मतदारसंघातील सर्व शाखाध्यक्षांनी सिनेमागृहामध्ये धडक दिली. यावेळी सिनेमागृहामध्ये मनसेच्या वतीनं पत्र देत इशारा देण्यात आला आणि त्यानंतर चित्रपटगृहामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट लावण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केलंय. सोलापूरहून पंढरपूरकडे जाताना एकनाथ शिंदेंनी मंगळवेढ्यामध्ये भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे आणि चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांच्या कार्यालयात जात शिंदे यांनी सत्कार स्वीकारला. विशेष म्हणजे या वेळेला भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले काँग्रेसचे भगीरथ भालके हे देखील उपस्थित होते. यामुळे लवकरच त्यांचा शिवसेना प्रवेश होण्याची चर्चा सुरू झाली. यामुळे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री पियुष गोयल ऍक्शन मोडमध्ये दिसले. पियुष गोयल यांनी बैठकांचं आयोजन करत मुंबईतील विकास कामांचा आढावा घेतला. बोरिवलीतील पालिकेच्या आर सेंट्रल कार्यालयामध्ये बैठक घेत पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील विकास कामांचा आढावा घेतला. मुंबईतील रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा, पुनर्विकास आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी देखील भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडून अजित पवारांच्या ताब्यात असणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष मजबूत करण्याची रणनीती ही भाजपनं आखलेली आहे. माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारालाच भाजपनं रेड कार्पेट टाकलेलं आहे. कोकाटेंविरोधात लढलेले उदय सांगळे आणि झिरवाळ यांच्या विरोधात लढलेल्या सुनीता चारोस्कर यांचा आज मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यामध्ये उदय सांगळे यांचा प्रवेश हा विशेष लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे मित्रपक्षालाच आव्हान देण्याची रणनीती ही भाजप आखत असल्याची चर्चा आहे. पुण्यातील कोंढवा हत्याकांड प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. या तिघांनी गणेश काळे या तरुणाची निर्घृण हत्या केलेली होती. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिघांना अटक करत न्यायालयामध्ये काल हजर केलं. साताऱ्याच्या मलकापूर शहरामध्ये किरकोळ कारणावरून एकावरती धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. 2 मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर सुदर्शन चोरगे या 26 वर्षीय युवकावरती हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. तर दरम्यान संशयित आरोपी आदित्य देसाई याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याणच्या स्टेशन परिसरात मध्यरात्री हातात कोयता घेऊन मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. टपरी चालकांना सिगारेट पिण्यासाठी माचीस न दिल्यामुळे या तरुणांनी कोयता दाखवून दहशत माजवली. यानंतर महात्मा फुले पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गावामध्ये तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांनी एकावरती बंदूक ताणली. लोभी गावातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगानं शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नेते आणि काही शेतकरी हे मध्य प्रदेशातून आलेल्या महाराजांसोबत चर्चा करत होते. यावेळी तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले हे तिथे पोहोचले आणि त्यांनी उपस्थितांशी वाद घालून एकावरती बंदूक ताणली. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी शिशुपाल गौपालेला अटक केली. तसंच धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक आणि बलेनो कार ही देखील ताब्यात घेतली.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। मोखाडा तालुक्यातील खोडाळा असलेल्या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी असलेल्या बेडवरती कुत्रे झोपत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणामुळे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा देखील उपस्थित झाला। जळगावात केळी वाहतूक करणारा ट्रक उलटला। अपघातामध्ये 13 मजूर हे जखमी झालेले आहेत। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। रायगडच्या रोहा तालुक्यातील सुकळी खिंडीमध्ये 100 फूट खोल नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह हा बाहेर काढला। सध्या पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठ परिसरात असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह आढळलाय। रात्रीच्या सुमारास आडोसा बघून लघुशंकेसाठी गेलेला तरुण हा विहिरीत पडल्याची माहिती मिळते। हा व्यक्ती 2 दिवसांपासून विहिरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान मृतदेह विहिरीत तरंगताना आढळल्यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव निर्माण झालेला होता। बेगमपुरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह विहिरी बाहेर काढला आणि चेहरा कुजलेला असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच खरं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चंद्रपूरच्या वरोरा शहराजवळ असलेल्या वर्धा नदीमध्ये पोहताना 2 मुलं बुडाली, तर 2 मुलांना वाचवण्यात यश आलंय। मुलांचा शोध सुरू होता, मात्र संध्याकाळ झाल्यानं शोधकार्य हे थांबवण्यात आलेलं असून सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू होईल। बेळगावच्या खानापूर तालुक्यातील सुले गाळीमध्ये विजेच्या तारांच्या स्पर्श झाल्यानं 2 जंगली हत्तींचा मृत्यू झालाय। महावितरणाच्या दुर्लक्षामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं या हत्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहाची तपासणी केलेली असून आवश्यक कायदेशीर सोपस्कार देखील हाती घेतले। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली, मात्र यावरून विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली नसून मुख्यमंत्र्यांनी केवळ शाब्दिक खेळ केल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केलाय। तेजस्विनी सातपुतेंच्या देखरेखीखाली तपास करण्यात येणार असून एसआयटी स्थापनच केलं नसल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलंय। दरम्यान यावरून आता नवा वाद होण्याचीही शक्यता आहे। तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास म्हणजे एसआयटीची मागणी करते कुटुंब। एसआयटीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय। त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला। देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही एसआयटी का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना। तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय? फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झालेल्या आहेत। सुषमा अंधारे यांचा आज फलटण पोलीस स्टेशनवरती मोर्चा आहे, तर पीडितेचे वडील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सकाळी 10 वाजता मालोरीचे राजे भोसले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून 10:30 वाजता हा मोर्चा फलटण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचेल। आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचं म्हटलं जात होतं, मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा हा सुषमा अंधारेंनी केला। तसंच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे। यामध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन देखील अंधारेंनी केलं आहे। खासदार सुप्रिया सुळे आज डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत। पीडित कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर सुळे आज प्रत्यक्षामध्ये या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। फलटणच्या गजानन चौकामध्ये सभा होणार असून सभेतून रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांवरती उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये आज बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला जाणार आहे, तर मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासूनच सगळ्याच सेवा बंद ठेवण्याचा इशारा हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिला आहे।
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वडवणी तालुक्यातील मूळ गावी पलटण आत्महत्या प्रकरणातील पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. या लढ्यामध्ये शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसंच पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. परभणीत IMA आणि विविध डॉक्टर संघटनांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला. पलटण आत्महत्या प्रकरणातील डॉक्टर महिलेला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. हातात कॅन्डल घेऊन मोठ्या संख्येनं डॉक्टर्स या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारे महिला डॉक्टरांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. धुळे शहरातील प्रसिद्ध राम भरोसे रेस्टॉरंटला भीषण आग लागलेली होती. हॉटेलच्या स्वयंपाकघरामध्ये अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी पळ काढला आणि यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमध्ये राम भरोसे या हॉटेलचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मासेमारी आणि सागरी पर्यटन हे पूर्णपणे ठप्प झालं होतं. मात्र आता समुद्रातील परिस्थिती ही पूर्णपणे शांत झालेली असून हवामान हे पूर्वपदावर आलेलं आहे. त्यामुळे सागरी पर्यटन तब्बल 10 दिवसांनंतर पुन्हा सुरू झालेलं आहे. दरम्यान सागरी पर्यटन बंद होतं आणि त्यामुळे पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसलेला आहे. वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीला याचा मोठा तोटा हा सहन करावा लागलाय. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पावसामुळे ढंगारपूर, बोदेगाव आणि म्हसला या शिवारातील पावसामुळे शेतात पाणी साचलं. यामुळे कापूस, मक्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातात आलेलं पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजाची चिंता ही मात्र वाढलेली आहे. पुण्यात शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्यानं एका 13 वर्षीय मुलावरती जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मुलाच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी वनविभागावरती रोष व्यक्त करत विभागाची गाडी आणि कार्यालय थेट पेटवून दिलंय. तसंच बेल्हे जेजुरी महामार्गावरती संतप्त ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन केलंय. दरम्यान जांबूत, पिंपरखेड या परिसरातील नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही कायदे आहेत त्यामध्ये काही प्राण्यांना मारू शकत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. तर या विषयावरती मुख्यमंत्र्यांशी बोलणार असं देखील अजित पवार म्हणालेले आहे. आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता ही आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे. आम्हाला केंद्र सरकारच्या वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू. अहिल्यानगरच्या प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. गणेश थेटे यांच्या वस्तीवरती बिबट्यानं शनिवारी रात्रीच्या सुमारास पाळीव कुत्र्यावरती हल्ला केला. बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याची घटना ही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक हे जास्तावलेले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली जाते. पंजाबच्या गुरुदासपूरमधील घुमानमध्ये संत नामदेव महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन पार पडलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी या महाराष्ट्र सदनाची घोषणा केलेली होती आणि घुमान हे संत नामदेव यांचं समाधीस्थान आहे. आजपासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग संस्थेच्या जमीन विक्रीचा करार हा 2 दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेला होता आणि त्यानंतर जैन बोर्डिंग हे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अखेर मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकरांच्या वादानंतर जैन बोर्डिंग हे पुन्हा एकदा सुरू होणार आहे. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणामध्ये एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. ओलीस ठेवण्याच्या 1 दिवस आधी रोहितनं मुलांच्या पालकांकडून देखील अभिनय करून घेतलेला होता. रोहित आर्यानं पालकांकडून अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा समोर आलाय. तुमची मुलं ही किडनॅपिंग झालेली आहेत असं समजून दरवाजावरती जोरजोरानं मारत ओरडायला सांगून शूटिंग केलं होतं. मुलांच्या पालकांनी रोहितच्या सांगण्यावरून हा अभिनय देखील केलेला होता. आर्य स्टुडिओच्या बाजूला एका ठिकाणी आग लावून त्याचं प्रात्यक्षिकही रोहित आर्यानं करवून घेतलेलं होतं. तेव्हाच पालकांनी आगीजवळून इमारतीत जाऊन दरवाजावरती जोरदार मारत ओरडायला देखील सांगितलेलं होतं.
मुनी निलेश चंद्र यांच्याकडून आजपासून आंदोलन केलं जाणार आहे. कबूतरखान्यासंदर्भामध्ये अद्यापही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोबतच नवीन कबूतरखाने सुरू करण्याऐवजी जुनेच कबूतरखाने सुरू करावे अशी मागणी निलेश चंद्र यांच्याकडून करण्यात येते. सोबतच दादरचा कबूतरखाना सुरू करावा, कारण आमच्या देवाच्या समोरच तो आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीव दयासाठी लढू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय. आज सकाळी 9 वाजता आझाद मैदानामध्ये जैन मोदी उपोषणास बसणार आहेत. दरम्यान दीर्घकाळ आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयामध्ये लहान मुलांवरती बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय. हा व्हायरल व्हिडिओ समोर येतोय. यामध्ये एक मतिमंद मुलाचे हात हे पाठीमागे बांधलेले आहेत आणि शिपाई त्यालाही मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ पाहून अंगावरती शहारे येत आहेत आणि संतापही आहे. या बिचाऱ्या मुलाला त्याच्या वेदनाही सांगता येत नाहीयेत. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात असून मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार उघडकीस आलाय. या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर येतोय. मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे. कोल्हापुरात उच्चस्तरीय समितीच्या आदेशानुसार वनतारा परिसरामध्ये वाघुरी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. HPC, नांदणी मठ आणि पेटा संस्थेचे डॉक्टर हे विशेष पथकासह वनतारामध्ये दाखल झाले आणि माधुरीची सविस्तर तपासणी केली. तपासणी दरम्यान माधुरी हत्तीणीला पाहून माहूद इस्माईल चाचा हे भावूक झाले. समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती मिळाली. कार्तिकी एकादशी निमित्त जळगावमध्ये रथोत्सव पार पडला. 153 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली रथोत्सवाची परंपरा ही आजही अखंडपणे सुरू आहे. या रथोत्सवादरम्यान जळगाव जिल्ह्याचं ग्रामदैवत रामचंद्र यांचं मंदिर आज पहाटेपासूनच सुरू करण्यात आलं होतं. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राज्यभरातून भाविक प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखामध्ये संपन्न झालंय. शहरातील मध्यवर्ती भागात बसवलेल्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केलेल्या आतषबाजीनं सर्वांचं लक्ष वेधलं. 40 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती झाल्यानं माझं ऊर भरून आलंय अशी प्रतिक्रिया ही राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. पुढील 2 दिवस नवी मुंबईतील कामोठे आणि खारघरमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र इथं आपत्कालीन दुरुस्तीची कामं ही हाती घेण्यात येत असल्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 4 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून ते 5 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. आणि वेगवान घडामोडीनंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. राजकारणात नेते मंडळी रोज कुठे ना कुठे काही ना काही बोलतच असतात, पण